परंपरा आहे ही 4-5 पिढ्या झाल्या बैरी देवाची. बैरी देव पहिला आमच्याकडं बारीक छोटंसं मंदिर होतं, काठांचं मंदिर होता. त्या मंदिर म्हणजे एवढी परिस्थिती नव्हती तेवढी, काठांचा हे होता. काठाचे आम्ही परंपरा आणत होतो आणि काही वर्षापूर्वी आणून वाशीला आम्ही वाशीला जात होतो. आमचा देव गेल्याशिवाय वाशीची यात्रा भरत नव्हती. स्वतः अजित यंदा फुल फॉर्म मध्ये आहे. बाधा जास्त असल्यामुळं भक्ताला मान होता आणि हा आमचा मान आम्हाला वाशीवरून मिळत होता. स्वतः यश कडू आज वाशीच्या यात्रेत फुल धमाका. मित्रांनो थोडीफार जरा बाबांकडून माहिती घेऊया बैलदेवाबद्दल. बाबांकडून माहिती सांगा. बैलदेवाचा आमच्या कुंभारा गावातून, आपल्या गावातून हा आपल्या पूर्वजाही आणलेला आहे. आणि आपला लेपा आल्यानंतर जगदंबा माते, आपल्या वाशीचे जगदंबा माते, तो लेपा आल्यानंतर वाट पाहत होते. त्याच्यापूर्वी आपला लेपा वाशीला जात होता. काही कारणास्तव बंद झाला, पण गरीबांना झाला. आजपर्यंत आपल्या गावातील लेपा आल्याशिवाय जगदंबा मातेचं जे काही मानपण आहे तो हे कोणी म्हणतात. तो आपला लेपा आल्याशिवाय होत नाही. आपला लेपा आला त्याच्यानंतरच त्यांचे मानपण. नमस्कार मित्रांनो, तर स्वागत आहे तुमचं एक आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. आणि आज आम्ही जाणार आहोत आमच्या गावातल्या बैरी देवाचा लेपा घेऊन आमच्या उघडेवर. आणि तो लेपा खास जगदंबा आईला भेटण्यासाठी आमच्या इथून जाणार आहे. तर तो तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा. तर आता आम्ही पहिल्या जाणार आहोत आमच्या घरच्या देवांचे ते दर्शन करण्यासाठी. तर आता आपण तिथे जाऊया. तर हा आहे आमच्या कुलदेवताचं मंदिर. चाललो आम्ही आतमध्ये दर्शन करायला. तर हे आहेत आमचे घरचे देव कडू भाऊबंधांचे. तर घरच्या देवांचं दर्शन करून झालं आमचं. आता चाललोत आम्ही आई गावदेवीच्या दर्शनासाठी. गावदेवीचं मंदिर दर्शन करून घेतो आम्ही.
आहे आमच्या गावातल्या गावदेवीचं मंदिर. तर बैरी देवाचा लेपा पण निघलेला आहे. गाडीतला बादशाह आमच्या चिंबोरी मॅन असा स्वतः कालू. हा आहे आमच्या बैरी देवाचा लेप चालला.
हा माझा लाडका मित्र विकेश कडू आयमावलीचा भक्त. तर आता फायनली आम्ही गावाच्या खाली आलो होतो आमच्या. स्वतः यश कडू. आज वाशीच्या यात्रेत फुल धमाका. तर काल आम्ही गेलो होतो पण आम्हाला काल जरा तेल पण भेटलं नाही, लेट झालो आम्ही, म्हणून काय ब्लॉग बनवला ना आम्ही. गोटेदारांनी मस्त की ढोल चढवलेला आहे यावर्षी. हो बघू शकता फुल क्राऊड आहे यावर्षी. हो आपला बाबल्या भाई आलेला आहे. तर कलिंगडा खायची सोय केलेली आहे मस्तपैकी. आता आलेला आहे आपली ढोलक मंडळी आणि स्वतः अजित यंदा फुल फॉर्म मध्ये आहे. लक्ष्मण भोईर खाडीतला किंग. बघा किती जल्लोष आहे. तर बघू शकता आपली मंडळी आणि खाडीतला बादशाह आमचा आशिष भोईर. तर फायनली लेपा आपला सोबतच्या देवळाजवळ आलेला आहे.
आपल्या संडे ग्रुपने मस्त की यंदा थंड्याची सोय केली होती, पायनॅपल मस्तपैकी. आणि स्वतः कल्पेश खडू भरतोय. तुझी मैत्रीण बघ थंडा पित्या तुला सोडून. इकडे नवस आहे रक्ता तिकडे. पड तू तुझं तर हा आहे आमच्या गावातला म्हसोबा देवाचं मंदिर. आणि आम्ही नेहमी खाडीत आलो की इथे पहिले पाया पडल्याशिवाय जात नाही. कलिंगड कमी पाडला. थोडीफार जरा बाबांकडून माहिती घेऊया बैलदेवाच्याबद्दल. बाबांकडून माहिती सांगा. बैरी देवाचा लेपा आमच्या तुरपाडा गावातून आपल्या गावातून हा आपल्या पूर्वजांनी आणलेला आहे. आणि आपला लेपा आल्यानंतर जगदंबा माते आपल्या वाशीची जगदंबा माते तो लेपा आल्यानंतर ते वाट पाहत होते. त्याच्यापूर्वी आपला लेपा वाशीला जात होता. काही कारणास्तव बंद झाला, पण जरी बंद झाला आजपर्यंत आपल्या गावातील लेपा आल्याशिवाय जगदंबा मातेचं जे काही मानपण आहे तर हे कोणी म्हणतात तो आपला लेपा आल्याशिवाय होत नाही. आपला लेपा आला त्याच्यानंतरच त्यांचे मानपण होते. धन्यवाद बाबा माहिती दिल्याबद्दल. तर काय सांगा. आपल्या पूर्वजांनी आणलेलं आहे. आपला जरी घोडवाडीचा असला तरी आपल्या घोडवाडा गावासाठी पाहिजे. बरोबर आहे. बैरी देवाचा लेपा आहे आपल्या पूर्वजांनी आणल्याची परंपरा आज आपण आपल्या तरुण आपल्या जे पूर्वज आहेत ते आपण चालवत आलो. आपल्यासोबत एकदम जुने जाणकारी माणसं आहे, त्यांच्याकडून थोडी माहिती घेऊया. काकांकडून माहिती घे थोडी. तर बैरीदेव आहे आमच्या गावचे म्हातारे म्हणजे आमचे आजोबा अशा कडू म्हणून हे त्यांच्या अंगात वारा होता. आणि ते स्वतः इकडे त्या पूर्वी म्हणजे भविष्याचा बाधा जास्त असल्यामुळं स्वतःला मान होता. आणि हा आमचा मान आम्हाला वाशीमधून मिळत होता. आणि वाशीला दरवर्षी यात्रेच्या दिवशी मला असं वाटतं मी असं ऐकलेलं आहे का एक जोडपा तिथं त्या तल्यामध्ये मृत्यू पावायचा. आणि हा मृत्यू पावत असताना आमच्या जो भगत होता काय अशा भगत म्हणून नावाचा आमचे आजोबा होते त्याही हा जोडपा तिथला बंद केला. आणि तेव्हापासून आम्हाला इकडे मान मिळतो. आणि असे
एकदम कडक आहे आणि आम्हाला तर या गोष्टीचा खूप अनुभव आहे आणि आमचं आयुष्य तर याच्या नावाने आमचा आनंदात आजपर्यंत चाललेला आहे. असा बैरीदेव आहे आणि हा बैरीदेवाचा वारा आमच्याकडे अजून चालू आहे. त्यांच्या वडिलांच्या अंगात यायचा अशोक काका. तर अशोक काका तुम्ही पण थोडी माहिती द्या. त्यांना प्रश्न विचारते सांगते प्रश्न घेऊन कमीत कमी देव डोक्यावर असताना तुम्हाला काय अनुभूती असते म्हणजे उन्हाचा चालण्याचा उन्हाच्या पिढ्या तुम्ही इथपर्यंत येतो एवढ्या रंगात त्रास न होईल. पाच पिढ्या झाल्या बैरीदेवाची. बैरीदेव पहिला आमच्याकडं बारीक छोटंसं मंदिर होतं, काठांचं मंदिर होता. त्या मंदिर म्हणजे एवढी परिस्थिती नव्हती तेवढी, जशी का काठांचा हे होता. काठाचं आम्ही परंपरा आणत होतो आणि काही वर्षापूर्वी आणून 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 आम्ही वाशीला जात होतो. आमचा देव गेल्याशिवाय वाशीची यात्रा भरत नव्हती, अशी परंपरा होती ती. तर काही कारणास्तव भानगडी पण झाल्या तिथे. काही भानगडी झाल्यानंतर मग ते आम्ही लेपा ठरवला आमचा गावकरी मंडळी, ग्रामस्थ मंडळी, की आपला हा देव म्हसोबागाजी आमचा कुलदैवत आहे, म्हणजे असा हा प्रश्नच नाही. हा देव असा आहे प्रसन्न होतो. आणि मग काही वर्षाला आमच्या देवानेसुद्धा मान पण लागायचा, जोपी लागायची वाशीला, ते आमच्या देवानी बंद केलं तिथं. आणि मग त्या भानगड झाल्यामुळे आम्ही आमच्या देवाने ठरवला, देव होते प्रत्येक कुळं आमचे 3 कुलदैवत आहेत गावामध्ये, 3 कुळ तिन्ही देवांचे भगत होते. ते भक्ता एक निर्णय घेतला आणि म्हसोबाने आपले हे देवानी सांगितलं प्रत्यक्ष तुम्ही जायचं नाही पुढं आणि कधीच जायचं नाही असं सांगितलं. मग तेव्हापासून हा देव जागृत आहे आमचा. हा देव असा जागृत आहे, तुम्ही कुठं विचारला तुमची वस्तू विचारली कुठं तरी ते देव आणून देतात, असा देव आमचा जागृत आहे. त्याच्यामुळे आमची परंपरा ही अशी चालत आलेली आहे, त्याची पुढेही राहावी. तर मित्रांनो, आपल्याला ही माहिती नव्हती, कारण आम्ही तरुण मंडळी आहेत, त्या आम्हाला एवढी माहिती नव्हती. तर बघा नानांनी माहिती सांगितली आहे. तर नाना धन्यवाद तुम्ही माहिती दिल्याबद्दल. तर मित्रांनो, तुम्हाला आपला हा ब्लॉग आवडला असेल तर आपल्या ब्लॉगला लाईक करा आणि कमेंट करा. चॅनलवर जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला आपल्या नवनवीन व्हिडिओ बघायला भेटतील. आता चला, बाय बाय.